राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। यावेळी बैठकीत मान्सूनपूर्व पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत मोठ्या मदतीच्या निर्णयाची शक्यता आहे, तर आषाढी वारी आणि वाढत्या कोरोनाबाबत आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक पार पडणार। उद्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिवसेनेच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आहे। सुनील तटकरेंनी केलेले आरोप आणि मिमिक्रीनंतर भरत गोगावलेंनी चोख प्रत्युत्तर दिलं। आमचा रुमाल हा गोरगरिबांच्या आशीर्वादामुळे आहे, आम्ही चुकलो तर मागे हटतो, आम्हाला कोणी डिवचण्याचा प्रयत्न करू नका, असं उत्तर गोगावले यांनी दिलं। यामुळे रायगडच्या मंत्रिपदावरून पुन्हा वाद रंगला। तटकरेंनी खांद्यावर रुमाल घेण्याच्या स्टाईलवरून गोगावलेंनी नक्कल केली। यावरून महेंद्र दळवी यांनी गोगावलेंची नक्कल केल्यानंतर यावरून महेंद्र दळवींनी मात्र तटकरेंना खडे बोल सुनावले। तर आम्ही तटकरेंना मतदान केलं ही आमची चूक झाली, पण आता येणाऱ्या निवडणुकीत महायुतीमध्ये फक्त शिवसेना आणि भाजप हे दोनच पक्ष असतील, यामध्ये राष्ट्रवादी नसेल, असं दळवींनी म्हटलं। सुनील तटकरे 2029ला पुन्हा विजयी होतील असा विश्वास आनंद परांजपे यांनी व्यक्त केलाय। महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी यांचे संस्कार गुवाहाटीत टेबलावर नाचताना दिसले, अशी टीका परांजपे यांनी केली। असं तटकरेंच्या नादी न लागण्याचं आवाहनही त्यांनी केलं। नाशिकमधील नैतोळे येथे 30 एकर गायरान जमीन लाटण्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। गायरान जमीन देणाऱ्यांच्या वारसांकडून प्रशासन आणि राजकीय पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आलेत। सामूहिक जमीन असतानाही परस्पर खरेदी करत जमीन हडपल्याचा आरोप करण्यात आला। ठाकरेंची शिवसेना जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे। संजय राऊतांमुळे उद्धव ठाकरे हे चिंतेत असतील, असा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी लगावलाय। आउट ऑफ कंट्रोल झाले आहेत। ठाकरेंची शिवसेना संपवण्यासाठी राऊत पुरेसे असल्याचंही महाजन यांनी म्हटलं। सिंधुदुर्गात मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्यावर मासे फेकल्याप्रकरणी मंत्री नितेश राणेंसह 30 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। मासे कुणी फेकले हे पाहिलंच नसल्याचा दावा अधिकाऱ्याने कोर्टात केला। यामुळे पुराव्याअभावी नितेश राणेंची निर्दोष मुक्तता करण्यात आली। लाडकी बहीण योजनेचा निकष तपासण्यासाठी पुरेसा कालावधी न मिळाल्याने सरसकट सर्व महिलांनी योजनेचा लाभ घेतला, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात येत आहे, तर सरसकट लाभ देणं ही चूक झाल्याची कबुली अजित पवार यांनी केली। लाडकी बहीण योजनेमुळे अर्थ खात्यात घोटाळा झाला, अर्थमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली। लाडक्या भावांनी नाव बदलून लाभ घेतला, सरकारने राज्याचे पैसे लुटू दिले, असा आरोप संजय राऊतांनी केला। अंजली दमानिया यांना मुंबई एसीबीकडून नोटीस देण्यात आली आहे। अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आर्थिक आरोप करत मुंडेंविरोधात तक्रार अर्ज दाखल केला होता। याच चौकशीसाठी अंजली दमानिया यांना बोलावण्यात आलंय। पुढील 2 दिवसात चौकशीसाठी एसीबी कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं। मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या सोशल मीडियावरील स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। निष्ठावंतांना पक्षात कवडीचीही किंमत नसते, असं स्टेटस त्यांनी ठेवलं। यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या स्टेटसमुळे खळबळ उडाली। सिंधुदुर्गात 115 ग्रामसेवकांची पदे रिक्त असतानाही 19 ग्रामसेवकांच्या आंतरजिल्हा बदल्यांना मंजुरी देण्यात आली। ग्रामसेवकांच्या आंतरजिल्हा बदलीतून जिल्ह्यातील सत्ताधारी मोठा भ्रष्टाचार करत असल्याचा खळबळजनक आरोप वैभव नाईक यांनी केला। बीडमधील परळीत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले। केवळ राजकीय कार्यक्रम आणि फोटोसाठी वृक्षारोपण करू नये, एक वृक्ष आपल्या आईसाठी आणि एक वृक्ष सृष्टीच्या संवर्धनासाठी लावण्याचं आवाहन यावेळी मुंडेंनी केलं। ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्ताने रायगड आणि महाड येथील पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थित शिवसैनिकांना संबोधित केले। मंत्री नरहरी झिरवळ नांदेड दौऱ्यावर होते। यावेळी तहसीलदार अनुपस्थित होते। या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। 2 दिवसात समाधानकारक खुलासा न झाल्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली। धाराशिवमधील वडगाव एमआयडीसीच्या बॅनरवर चढून कीटकनाशक पीत शेतकऱ्यांना आंदोलन केलं। एमआयडीसीसाठी शासनाने भूसंपादित केलेल्या जागेचा शासनाने मोबदला न दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय।
27 शेतकऱ्यांची 56 हेक्टर जमीन शासनाने संपादित करून सातबाऱ्यावरील नावं कमी केल्याचा आरोप करत आंदोलन केलं. मुंबईच्या भायखळ्यातील राणीच्या बागेतील पेंग्विनची नावं इंग्रजीत ठेवल्याप्रकरणी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपने या विरोधात उद्यानाच्या गेटबाहेर आंदोलन केलंय. पेंग्विनच्या पिलांची नावं ही मराठीत करण्याची मागणी करत बॅनरबाजी करण्यात आली. जालन्यात विविध मागण्यांसाठी दिव्यांगांनी महापालिका कार्यालयावर मोर्चा काढलाय. दिव्यांगांना घरकुल देऊन व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चात दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये टोमॅटो उत्पादक आक्रमक झाले. कांदा लिलाव बंद पाडत मोठी आंदोलन सुरू केलंय. 7 महिन्यांपासून टोमॅटो उत्पादकांचे 2.5 कोटी रुपये थकल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी संतप्त झाले. यावेळी त्यांनी बाजार समिती प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा केली. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील थिलोरी येथील ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. कित्येक वर्षांपासून निवेदन देऊन सुद्धा वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झालेत. वीज पुरवठा तात्काळ सुरळीत न झाल्यास यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा ग्रामस्थांनी इशारा दिला. बदलापूर शहरात महावितरणकडून कोणतीही परवानगी न घेता डिजिटल मीटर लावले जात आहेत. या डिजिटल मीटरमुळे जास्तीचे बिल नागरिकांना येत आहे. या डिजिटल मीटरची सक्ती महावितरण शहरात करू नये यासाठी महावितरणच्या कार्यालयावर महाविकास आघाडीने धडक मोर्चा केला. अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुशिक्षित बेरोजगारांनी आंदोलन केले. विकासासाठी शेतजमिनी दिल्यानंतर प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगारांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप करण्यात आला. या विरोधात तरुणांनी आंदोलन करत शासनाचा निषेध केला. वर्ध्यात भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप कायम ठेवला. सुधारित वेतन श्रेणी लागू करावी, रिक्त पदे भरण्यात यावी अशी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. तर शासन जोवर मागण्यांची दखल घेत नाही तोपर्यंत हा संप कायम ठेवण्याचा इशारा देण्यात आला.